भीमा कोरेगाव येथील 1 जानेवारी 1818 साली झालेल्या ऐतिहासिक लढ्यातील प्रमुख शूरवीर सिद्धनाग यांच्या सांगली जिल्ह्यातील कळंबी जन्मगावी शासनाने त्यांचे राष्ट्रीय स्मारक बनावे या मागणीसाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीने शिराळा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन दिले। छत्रपती संभाजी महाराजांचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जय हो, बहुजनाचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेबांचा जय हो, वीर शिवतागांचं कळंबीमध्ये स्मारक झालंच पाहिजे, वीर शिवतागांचं कळंबीमध्ये स्मारक झालंच पाहिजे, वीर शिवतागांचं कळंबी भावना क्रांतिकारी जयभीम। आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण निदर्शनात्मक आंदोलन घेतोय। या आंदोलनाचं कारण असं आहे की भीमा कोरेगाव शौर्य दिन या शौर्य दिनातील सेनापती सिद्धनाग महाराज डॉक्टर आंबेडकर यांच्या पंढरपूर भेटीचा 86वा वर्धापन दिन बुद्धविहार सिद्धार्थनगर जुना कराड नाका येथे पंचशील तरुण मंडळ व आम्रपाली महिला मंडळ यांच्या वतीने साजरा करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट राजाभाऊ सर्वदे व कार्यक्रमाचे अध्यक्ष RP कांबळे होते, तर जितेंद्र बनसोडे, दीपक साबळे आदी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला। तितक्याच उत्साहानं जुना कराड नाका परिसरामध्ये शरणं गच्छामि द्वितीयाम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयाम्पि बुद्धं शरणं गच्छामि केल्याबद्दल आमच्या सरांचं पाटोळे सरांचं हार्दिक अभिनंदन। आजच्या या ऐतिहासिक कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, पंचशील मंडळ या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्या सत्काराला बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तकाला आणि रिझर्व्ह बँकेला 100 वर्ष पूर्ण झाली आणि आता आपल्या भेटीचा 86वा वर्धापन दिन म्हणजे आपण ही 100कडे वाटतात। सोलापूरला बाबासाहेब आंबेडकर राजकीय पक्षाच्या संदर्भात मजूर पक्षासाठी बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केल्यानंतर त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पाय लागलं आणि त्या भेटीचा 86वा वर्धापन दिन पंचशील तरुण मंडळाच्या वतीने सालावतप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा होतोय। या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते, तेव्हापासून या ठिकाणी आम्ही दरच वर्षी हा कार्यक्रम साजरा करत आहोत। नाका परिसरात सिद्धार्थनगर या भागामध्ये हे जे बुद्धविहार आहे, या बुद्धविहाराच्या ठिकाणी बाबासाहेबांनी 1937 साली 30 डिसेंबरला भेट दिलेली होती। त्या भेट दिलेल्या ठिकाणी आज त्यांच्या स्मृतीनिमित्त स्मृतिप्रित्यर्थ हे बुद्धविहार उभा केलेलं आहे आणि आज त्यांचा या परिसरामध्ये 86वा भेटीचा वर्धापन साजरा करतोय की जो गेले 10-15 वर्षापासून पंचशील मंडळ पंढरपूर या संस्थेच्या वतीनं हा कार्यक्रम इथं घेतला जातो आणि या भेटीच्या दिवशी बाबासाहेब इथे येऊन गेले या एका ऐतिहासिक घटनेला उजाळा दिला जातो आणि तो एक उत्सव असावा अशा पद्धतीनं या परिसरामध्ये साजरा केला जातो आहे। बाबासाहेब त्यावेळेला 1937ला जे आलेले होते तो एक त्यांचा राजकीय दौरा होता। पंढरपुरामध्ये अस्पृश्य परिषद त्यांनी घेतलेली होती आणि त्या परिषदेसाठी ते हजर झालेले होते। त्यानंतर ते सोलापूरला जाऊन त्यांनी तिथं अस्पृश्य परिषद घेतलेली होती। असा एक मोठा कार्यक्रम होता, तो त्यांचा मोठा दौरा होता। त्या दरम्यान ह्या परिसरात येऊन त्यांनी भेट दिलेली होती। अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे, मात्र सरकारने अद्याप दखल घेतली नसल्याने या विरोधात अंगणवाडी सेविकांनी सेतू संघटनेअंतर्गत मोताळा येथे धरणे आंदोलन केले। आंदोलनादरम्यान राज्य सरकार व मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। देना होगा, देना होगा, नहीं दोगे तो छीन के लेंगे,
CITU अंगणवाडी कर्मचारी संघटना जिल्हा सचिव। आज आम्ही या ठिकाणी 3 डिसेंबरपासून जो आमचा संप चालू आहे, काही रास्त मागण्या घेऊन आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आमचे हे आंदोलने चालू आहेत आणि सरकार त्याची कुठेही दखल घेत नाही। म्हणून आज आम्ही मोताळा तालुक्यामध्ये ठिय्या आंदोलन करत आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार आहोत। कोणत्या मागण्या आहे नेमक्या आपल्या? आमच्या काही रास्त मागण्या आहेत त्या अशा की अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, अंगणवाडी सेविकांना किमान 26,000 व मदतनीस यांना किमान 18,000 मानधन देण्यात यावे, तसेच पेन्शन लागू करण्यात यावी व सर्वोच्च न्यायालयाने जो ग्रॅज्युएटीचा नियम आमच्यावर लागू केलेला आहे तो लवकरात लवकर अंमलात आणण्यात यावा। जागतिक कीर्तीचे बुद्धिवंत आणि महापराक्रमी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना घडविणाऱ्या माँसाहेब जिजाऊ यांची 12 जानेवारी रोजी जयंती या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ताराराणी ब्रिगेड महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा जिजाऊ पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे। जय जिजाऊ। सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी मातृतीर्थ पाचाड येथे माँसाहेब जिजाऊ जयंती महोत्सव साजरा होणार आहे, बहुसंख्य शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये। सिंदखेड राजा येथे अनेक लोक बहुसंख्येने उपस्थित असतात, परंतु पाचाड येथे गेले सतत 12 वर्षे सातत्याने हा जिजाऊ पुरस्काराचा भव्य दिव्य असा कार्यक्रम घेतला जातो। यावेळेला ह्या जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिला सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक अशा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलेला एका पुरस्काराचा मानकरी ठरवलं जातं। ह्या वर्षी हा पुरस्कार आम्ही देतोय सन्माननीय माधवीताई जोशी यांना, कारण माधवीताई यांचं गेले 10-12 वर्ष सातत्याने ह्या रायगड जिल्ह्यामध्ये ह्या मावळ भागामध्ये अतिशय सामाजिक कार्य महिलांसाठी अतिशय जोरात चालू आहे आणि बहुजन समाजाला एकत्र करून माधवीताई आज विविध क्षेत्रामध्ये हिरिरीने धावताना दिसतायत, लोकांपर्यंत पोहोचतायत आणि म्हणूनच अशा ताईंचा सन्मान करणे माँसाहेब जिजाऊंच्या त्या समाधी स्थळावर हे अतिशय उचित ठरेल। म्हणून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव कार्यक्रम आम्ही 12 जानेवारीला पाचाड येथे ठेवलेला आहे आणि त्याचा अभिनंदनीय निवड पत्र आम्ही त्यांना दिलेलं आहे। आमच्या संघटनेच्या कविताताई खोपकर आणि आमच्या मेघाताई वर्षा मोरे ह्या सर्वांच्या हस्ते आम्ही त्यांना ते अभिनंदनीय निवडपत्र दिलेलं आहे। तर अशाच पद्धतीने हा कार्यक्रम 12 जानेवारीला सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे। समाधीचं त्या ठिकाणी जिजाऊ वंदना समाधी समोर माँसाहेबांच्या गायली जाणार आहे, शाहिरांचे पोवाडे होणार आहेत आणि असंख्य शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये माधवीताई यांना हा जिजाऊ पुरस्कार ताराराणी ब्रिगेड संघटनेतर्फे देण्यात येणार आहे। त्यामुळे तमाम महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींना मी आवाहन करते की या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार व्हा आणि ह्या पुरस्कार सोहळ्यास आणि माँसाहेब जिजाऊ जयंती उत्सवात उपस्थित राहा। सर्वप्रथम धन्यवाद देईन ताईंना, कारण आजपर्यंत खूप पुरस्कार मिळाले, पण एक लहानपणापासूनची इच्छा होती की आई साहेबांबद्दलचा एक पुरस्कार किंवा त्यांच्या नावाचं काहीतरी आपल्याला मिळावं ही इच्छा होती आणि आज एक 12 तारखेला माझी ती पूर्ण होणार आहे। मला एक राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि आनंद हा गगनात मावत नाहीये, पण खरंच मी भाग्यवान आहे की माझ्यासाठी हा पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। मुंबईत येणाऱ्या मराठा आंदोलकांचा मुलाहिजा ठेवणार नाही असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता। त्याचा निषेध कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला।
तसेच पवार यांना ईडीची भीती दाखवल्यावर ते भाजपसोबत गेले आहेत. त्यांची ईडीची चौकशी का थांबली याचा जाब विचारण्यासाठी 26 जानेवारीला मुंबईत ईडी कार्यालयाला घेराव घालणार असल्याची माहिती ॲडव्होकेट बाबा इंदुलकर वसंतराव मुडीक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मराठा आरक्षणाविषयी अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी आंदोलनकर्ता आणि मुंबईला येणाऱ्या आंदोलनकर्त्याचा मुलाहाजा ठेवणार नाही, हे कायद्याचं राज्य आहे आणि ओबीसीतनं आरक्षण देणार नाही असं काहीतरी ते मूर्खासारखं बरळले आहेत. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की असा कमी शिकलेला, कायदा माहीत नसलेला अडाणी मुख्यमंत्री आम्हाला उपमुख्यमंत्री मिळाला आहे. आमचं असं म्हणणं आहे की आम्ही यांच्या या अजित पवारांच्या धमकीला आम्ही घाबरत नाही. आता संख्या वाढेल, मुंबईला आम्ही धडकणारच आहोत आणि अजित पवारांच्या नाकावर टिचून मराठा हा ओबीसीमधून आरक्षण घेणार. ओबीसीची व्याख्या या अडाणी उपमुख्यमंत्र्याला कळत नाही. ज्या मुंबईला आम्ही निघालो ना आणि ज्याच्यापासून तुम्ही लांब पळताय ते ईडीचं ऑफिससुद्धा मुंबईलाच आहे. एकदा ह्या लाखोच्या मोर्चामध्ये काही हजारोची माणसं ईडीच्या ऑफिसात जाऊन विचारणार आहेत की अजित पवार आणि त्यांच्या कंपूमधल्या लोकांच्या ईडीच्या किशेच्या चौकशी का थांबल्या याचीसुद्धा गोष्ट महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे. आणि असं झालं तरच कायद्याच्या राज्याची संकल्पना जी अजित पवारांना मान्य आहे ती खरी आकाराला येईल. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गट प्रभारी जिल्हाध्यक्षपदी विजय मगरे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाबूराव कदम यांनी नियुक्तीपत्र देताना दिले. यावेळी शहराध्यक्ष नागराज गायकवाड यांची उपस्थिती होती. छत्रपती संभाजीनगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटची शहर व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक काल सुभेदारी विश्रामगृह येथे संपन्न झाली आहे. सामाजिक न्याय मंत्री केंद्रीय भारत सरकारचे समाज कल्याण राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी माझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे. जिल्हाध्यक्षपद त्यांनी मला दिलेलं आहे. जिल्ह्यातले मला प्रत्येक RPI आठवले गटाची शाखा प्रत्येक गावात जाऊन आम्ही शाखा RPI वाढायचा प्रयत्न करू. आणि मला जिल्हाध्यक्ष केल्याबद्दल मी साहेबाचं अभिनंदन करतो. आणि औरंगाबाद मला जन्म सहकार्य केलं. आमचे औरंगाबादचे बाबूरावजी कदम, मीनाना शेळके, दौलतदादा खरात, संजय ठोकळ, दिलीप आपले पंडित, राकेश पंडित, नागराजजी गायकवाड यांनी मला जिल्हाध्यक्षपद दिलं. त्याबद्दल त्यांचं बी अभिनंदन करतो. मी या RPIचं प्रत्येक खेड्यापाड्या गावात तिथे शाखा RPI शाखा होणार आहे आणि साहेबाचे हात बळकट केल्याशिवाय मी राहणार नाही. एवढी मोठी जिल्हाध्यक्षपद मला दिलं त्याबद्दल मी साहेबाचं फार अभिनंदन करतो. आणि मग ही जबाबदारी मी पूर्ण इमानदारीनं प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक गावात कार्यकर्ते, तालुका अध्यक्ष त्यांना भेट करून पुऱ्या जिल्ह्यामध्ये मी माझं पूर्ण पदाचा पूर्ण फायदा त्या तालुका अध्यक्षाला माझा वेळ त्यांना देण्यात येईल. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाज्योती व समाज कल्याण बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने MSCET, JEE, NEET विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वितरण स्थानिक विभी कोलते अभियांत्रिकी विद्यालयात करण्यात आले. सरकारने विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या दृष्टीनं, या हेतूने सर्व कार्यक्रम आयोजित करत असतात. त्याच धर्तीवर ऑनलाईन शिक्षणासाठी टॅबची फार आवश्यकता असते. आपल्या ग्रामीण भागात सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी विद्यार्थिनी असतात. ते टॅब घेऊन स्वतःचा टॅब घेऊ शकत नाही. अशांना महाज्योतीतर्फे टॅब वाटपाचा कार्यक्रम सातत्याने दरवर्षी होत असतो. 10वी पास झाल्यानंतर आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो. परंतु आता लक्षात आलं, आयुक्त मॅडमशी चर्चा करत असताना पूर्ण जिल्ह्याभरात जवळपास 450 विद्यार्थ्यांना टॅब वाटप झालेला आहे. परंतु आपल्या मतदारसंघात फक्त 9 लोकांना याचा लाभ मिळाला. कदाचित आपण अर्ज कमी केले असतील असाही होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत. सरकार
याची छाननी करून दरवर्षी सातत्याने हा कार्यक्रम राबवत असते. म्हणून माझं या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आव्हान आहे की येणाऱ्या वर्षात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करावेत आणि या योजनेचा लाभ घ्यावा. मित्रांनो, शासन एवढ्यावरच थांबत नाही. महाज्योतीतर्फे अजूनही काही योजना आहेत. UPSC MPSCच्या परीक्षांची पूर्वतयारी यासाठी महाज्योतीने पुढाकार घेतलेला आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करून त्याची स्क्रीनिंग टेस्ट होते. त्या टेस्टमध्ये जे स्क्रीनिंगमध्ये पास होतात त्यांच्यासाठी पूर्वतयारी म्हणून MPSC UPSCची पूर्वतयारीसाठी ते सिलेक्ट होतात विद्यार्थी. त्यांचा संपूर्ण खर्च महाज्योती करत असते. त्यामुळे या निमित्ताने हेही आवाहन करतो की जास्तीत जास्त फक्त त्यासाठी एलिजिबिलिटी ग्रॅज्युएशन असते. तर ग्रॅज्युएशन नंतर आपण जास्तीत जास्त याचे क्लासेस करतो. कुठे पुण्याला जातो, कुठे नागपूरला जातो, कुठे औरंगाबादला जातो आणि त्याच्यासाठी आपले पालक भरपूर खर्च करत असतात. सरकारने आता महाज्योती मार्फत संपूर्ण कोर्स हा 6 महिन्याचा कोर्स जो आहे MPSC UPSCचा तो मोफत आणि त्याचे जे पैसे आहेत, जी फीज आहे ती महाज्योती भरत असते. त्यामुळे या निमित्ताने मी आपणा सगळ्यांना, कारण आता जवळपास आता तुम्ही ग्रॅज्युएशनच्या उंबरठ्यावर पोहोचतच आहे. त्यामुळे भविष्यात तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर ह्या सुद्धा ऑनलाईन अर्ज करून आपण याचा सुद्धा लाभ घ्यावा अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि ज्यांना टॅब मिळाले त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना नाही मिळाले त्यांनी परत याचे अर्ज करून परत लाभ घ्यावा. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात इथेच विराम घेऊया. पुन्हा भेटूया ताजा घडामोडीतून. जय भीम.